प्रोजेक्टचं नाव काय आणि हा प्रोजेक्ट कसा आहे आणि काय बचत होणार आहे? आपणा सर्वांना माहीत आहे, मुंबई गोवा हायवेवरती असणारा हा सर्वात मोठा असणारा हा कशेडी घाटामधला असणारा हा टनेल आहे. कशेडी घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहीत आहे की अपघात मोठ्या प्रमाणावर होत होते आणि हा जो कशेडी घाटामधला रस्ता जो आहे तो घाटाचा रस्ता असल्यामुळे त्याला अत्यंत वेळ हा वाहनांना जाण्या येण्यासाठी लागत होता. त्यामुळे हा घाटामध्ये असणारं हे जे टनेल आहे, हे टनेल जे आहे हे 300 मीटरचे असणारे ही पूर्णच्या पूर्ण 1800 मीटरचा असणारा हा पूर्णच्या पूर्ण टनेल आहे. 300 मीटरवरती गॅप आहे, ते कुठेही वाहन कुठेही काही अडचण झाली बंद पडली तर त्याला बाजूच्या बाजूने काढता येऊ शकतं. असं हे एक वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं असं हे टनेल आहे. आणि जवळजवळ कोकणामध्ये जाणाऱ्या या सगळ्या कशेडी घाटातून ज्या वेळेला वाहनं जात होती त्याच्यामध्ये आणि ह्या टनेलमधून जात असताना जवळजवळ 45 मिनिटाची यामध्ये बचत होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तर यामध्ये यापेक्षाही आहे की हा ज्या घाटामध्ये असणारी ही वस्तुस्थिती लक्षात घेता गेल्या 8 महिन्यामध्ये युद्ध पातळीवरती हे काम व्हावं या दृष्टिकोनातून आपण सातत्याने प्रयत्न करत होतो. आणि आपण असं म्हटलं होतं की पावसाच्या अगोदर हा सिंगल लेन म्हणजे सिंगल लेन तरी यावेळेला गणपतीमध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुरू झाली पाहिजे. म्हणून मग लहान वाहनांसाठी निदान ही चालू करता येऊ शकते का या संदर्भातलं ते जे आपल्याकडे सेफ्टी नॉर्म्सची एक कमिटी आहे त्या कमिटीच्या समोर ह्याची सगळ्याची तपासणी केली जाणार आहे. परंतु यामध्ये काम चालू आहे त्यामुळे सद्यस्थितीमध्ये आपण यामध्ये व्हेकल्स घेऊन छोटी वाहनं घेऊन प्रवास करू शकतो अशी सध्याची तरी परिस्थिती यामध्ये आहे. आजूबाजूला असणारी 2 वाड्या आहेत. या वाड्यांमध्ये गेल्या वेळेला ज्यावेळेला आम्ही इथे आलो होतो त्यावेळेला इथले असणारे लोकप्रतिनिधी योगेश कदम आणि नातूसाहेब या लोकांनी सगळ्यांनी मागणी केली होती की गेली अनेक वर्ष यांना जाण्यासाठी या भागांमध्ये वाट नाही आहे, रस्ता नाही आहे. तर त्यांनासुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्यांनासुद्धा त्यांच्या वाड्यांपर्यंत रस्ता करण्याचं काम हे या भागामध्ये होणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा हा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणामध्ये 2 जिल्हे जोडण्याचं पण काम ह्या टनेलच्या माध्यमातून अतिशय जलद गतीने होईल अशा पद्धतीची असणारी हा टनेल आहे. आणि खात्री आहे की पावसाच्या अगोदर यामधलं काम जे अपेक्षित काम आहे हे अपेक्षित काम हे होईल. यामध्ये इंधनाची सर्वात मोठी बचत जी आहे ती इंधनाची पण मोठ्या प्रमाणामध्ये बचत या सगळ्या गोष्टीमुळे होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाला जवळजवळ 450 कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च होत आहेत. खऱ्या अर्थाने अनेक अडचणी या प्रकल्पामध्ये आहेत. पहिल्यांदा एका कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं होतं, मोठे कॉन्ट्रॅक्टर होते, परंतु नंतरच्या काळात त्यांनी कोणाला तरी सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिलं गेलं होतं. त्यांच्यामध्ये आर्थिक अडचणी या सगळ्या गोष्टींना फार मोठा सामना करत आता हा जे अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. डिपार्टमेंट प्रचंड मेहनत घेते आहे या सर्व गोष्टीमध्ये. नितीनजी गडकरी साहेब हे सुद्धा प्रचंड या सगळ्या गोष्टीमध्ये मेहनत घेतात. आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्या नेतृत्वामध्ये हा मुंबई गोवा हायवे हा वेळीच पूर्ण झाला पाहिजे. हा जो टार्गेट आहे तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धडपड आहे. ही चाचणी कधीपर्यंत पूर्ण होईल, पहिली लेन कधीपर्यंत सुरू होईल आणि संपूर्ण टनेल कधीपर्यंत पूर्ण होण्याचं उद्देश? आपणाला ह्या जो 2 बाजूला आपण टनेल पाहतायत हा त्या बाजूचा असणारा हा 3 पदरी असणारा हा टनेल आहे. हा यामध्ये असणारा एक जी लाईन आहे ती लेन 15 जूनच्या अगोदर तिला त्यासाठी लहान वाहनांसाठी ती जाण्यायोग्य आहे का याची आपण एक पाहणी करणार आहोत. त्याचबरोबर हा जो दोन्ही टनेल हे सर्व वाहनांसाठी आणि कायमस्वरूपी पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 23 या अगोदर हे दोन्हीच्या दोन्ही टनेल पूर्ण होतील यात काही शंका नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.